स्वामी समर्थ. आपल्या स्वामी समर्थ महाराज जवळच आहे. स्वामींनी कधी भक्तांना वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार आहेत. मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारण काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नको, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळांचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे. मग आपण पुढे का नाही जायचं? का अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करत राहायचं? हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शवले होते. म्हणून प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून न राहता कामा नाही, प्रवाही असावे, पुढे जात राहावे, असे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा एक ठराविक कालावधीनंतर संक्रमण होतो. या संक्रमणांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. हिंदू धर्मात सूर्याला महत्त्व आहे. हे लोकांच्या जीवनात शक्ती आणि ऊर्जा आणतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशीचा बदल एक विशिष्ट वेळेनंतर होतो. म्हणजेच सर्व ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. याला राशीचक्र संक्रमण म्हणतात. सूर्याला शक्तीचा कारक म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि वर्षभरात 12 राशींचे चक्र पूर्ण करतो. ज्योतिषशास्त्राच्या मते वर्ष 2024 अखेर काही राशींवर सूर्यदेवाची कृपा राहणार आहे. पूर्ण वर्षभर या राशींना त्यांच्या जीवनात अपार सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्णपणे ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठराल. या राशींना होणार आहे अपार धनलाभ. 1. मेष राशी. सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक लाभ मजबूत होऊ शकतो. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रयत्न तुमचे यशस्वी होऊ शकतात. व्यापारी वर्ग नवीन योजनावर काम करतील, त्याचा फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. राजकारणाशी निगडीत लोकांना लाभ मिळू शकतो. तुमची कीर्ती वाढ शकते. वृषभ रास. 2. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने शुभ परिणाम मिळू शकतात. तुम्हाला जमीन आणि मालमत्तेच्या कामातून आर्थिक लाभ होऊ शकतो. खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात. तुमच्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला
फायदा परतावा मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे. 3. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतो. तुम्हाला तुमची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. जीवनात अनेक नवीन सुवर्ण संधीही मिळू शकते, ज्यातून मोठा फायदा होऊ शकतो. बरेच दिवस थांबलेले पुन्हा सुरू होऊ शकते. तुम्हाला आर्थिक लाभासोबत व्यवसायात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या जीवनात अनेक आनंदी प्रसंग येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होणार आहे. या अगोदर समाजात मान सन्मान वाढू शकतो. या राशीच्या लोकांच्या सुख समृद्धी नांदू शकते. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ 1.5 वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान असून तो मे 2025 पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. नवग्रहात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते, जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कायापालट करू शकतो. त्यामुळे सध्या मीन राशीत असलेला राहू पुढील 376 दिवस इतर राशींच्या काही व्यक्तींच्या शुभफळ देईल. मेष. मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह मेष राशीच्या व्यक्तीसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. सिंह राशी. मीन राशीतील राहू सिंह राशीच्या व्यक्तीसाठी हे पुढचे 376 दिवस शुभफळ देणार असेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचणची गरज दूर होण्यास मदत होईल. आपल्याला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वृश्चिक राशी. नवीन म्हणजेच मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात तुम्हाला भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवीन वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांच्या बरोबर तुम्हाला पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. तसेच स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.